गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे त्यांना वंदन करून मी पठण करीत आहे. भक्तांचे आचरण. आजकाल शिष्यमंडळींचा भक्तमंडळींचा आपल्या गुरूंनी दिलेला आशीर्वाद खरा होतो की नाही याच्याकडे पाहण्याचा जास्त कल असतो. त्यांनी दिलेले आश्वासन अजून कसे पूर्ण झाले नाही, ते केव्हा पूर्ण होईल असा विचित्र भाव मनामध्ये येतो. गुरुकृपेच्या प्रसादाने असे दोष नाहीसे होते. गुरुचरित्रामध्ये शिष्यांनी कसे वागावे याची बरीच उदाहरणे आहेत. त्यात एक विशेष उदाहरण शबर भिल्लाचे आहे. सद्गुरूंनी केलेले मार्गदर्शन तंतोतंत पाहिले, अनुभवले तरच ईश्वराची कृपा प्राप्त होते. मला माझ्या गुरूंचा ज्या पद्धतीने निरोप असेल त्याप्रमाणेच मी त्याचे आचरण करीन असा भाव शिष्याच्या मनात असला पाहिजे. आपण दत्त जयंती, गुरुपौर्णिमा हे जे उत्सव साजरे करतो त्यामागे केवळ पैसा खर्च करणे हा हेतू नसून गुरुभक्ती कशी अधिक प्रमाणात वाढावी, गुरुप्रसाद आपल्याला कसा प्राप्त होईल असा विचार वृद्धिंगत व्हावा असा हेतू आहे. महान भक्तांनी ईश्वराजवळ ईश्वर कृपा व भेटीची विनंती केली. देवा, आम्हाला तू भेटला नाहीस तरी चालेल, पण आम्हाला जे गुरु भेटलेले आहेत त्यांचे स्वरूप काय आहे ते आम्हाला कळू दे. स्वरूप या शब्दाचा अर्थ त्यांचा आध्यात्मिक अधिकार. आतापर्यंत गुरुपरंपरेचे जे लोक जन्माला आले त्यांच्या शिष्यांची परिस्थिती पाहिली असता सर्वजण उद्धरून गेल्याची उदाहरणे आहेत. आपण आपल्या गुरुचरणांजवळ गेल्यावर आपला उद्धार होणारच, आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होणारच असा सतत भाव जेव्हा मनामध्ये निर्माण होईल तेव्हाच विशेष अनुभव आपल्याला येतील. निष्ठा जितकी दृढ तितकी गुरुकृपा लवकर प्राप्त होईल. गुरु तुम्हाला जे शिकवतात त्यानुसार आचरण करणे महत्त्वाचे आहे. सद्गुरूंविषयी स्वाभिमान वंदन निर्माण झाला तर ती शक्तीही जिवंत असल्याने आपल्या मागे उभी राहते. जीवनामध्ये एखादे क्षुल्लक काम झाले नाही तर त्याचा दोष कधीही सद्गुरूंवर ठेवू नये. शिष्याने जी सेवा केली असेल त्याप्रमाणे देण्याचे अधिकार फक्त सद्गुरूंना आहे. यथा योग्यम तथा कुरु ही भावना आपली असावी. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.